मित्रांनो नमस्कार, मी श्रीकांत वानखेडे आणि MH19 न्यूजच्या विधानसभा महासंग्राम कार्यक्रमामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, आज आपल्यासोबत युवराज भाऊ लोणारी आपल्यासोबत जोडलेले आहेत। भुसावळचे जे राजकीय समीकरण आहेत भारतीय जनता पक्षाकडनं आहेत ते भारतीय जनता पार्टीचं विश्लेषण या ठिकाणी करणार आहेत। मागील एक दशकापासून भुसावळ शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व राहिलेलं आहे, त्याच्याबद्दल आपण यांच्याकडनं संपूर्ण खुलासा या ठिकाणी करणार आहोत आणि जे जनतेचे जे प्रश्न आहेत आपण थेट त्यांच्यासोबत या ठिकाणी आपण विचारणार आहोत। भाऊ, सर्वप्रथम विधानसभा महासंग्राम कार्यक्रमामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला मी विचारू इच्छितो की मागील एक दशकापासून आपली भुसावळ विधानसभा असेल किंवा भुसावळ नगरपालिका असेल त्याच्यामध्ये आपली सत्ता राहिलेली आहे, तरी देखील सामान्य जनतेचे प्रश्न कुठेतरी राखडलेले आहेत, त्याच्यावर काय सांगाल आपण? गेल्या 25-30 वर्षाचा मी साक्षीदार आहे या शहराचा। मी नगरसेवक 1991 वाजता निवडून येतोय, त्यामुळे 2016 मध्ये प्रथमतः भाजपाची सत्ता आली आणि 5 वर्ष भारतीय जनता पक्षाने भाजपाच्या लोकप्रतिनिधींनी नगरपालिकेच्या माध्यमातून असो भरपूर कामे केलेली आहेत आणि करण्याचा प्रयत्न केला। जे अमृत योजनेला आज रोजी लोक बोलत आहात किंवा त्याच्याबद्दल थोडीशी नाराजी व्यक्त करत आहेत, परंतु हेही सत्य आहे की या भुसावळ शहराला पाणी पुरवठा फक्त अमृत योजना देऊ शकते। गेल्या 30 वर्षामध्ये या शहराचा ज्या प्रकारे झपाट्याने विकास झाला त्या प्रमाणामध्ये पाणी पुरवठ्याच्या योजनेच्या संदर्भामध्ये कुठली का सरकार असे ना, अगदी मी नगरसेवक असताना जी सरकार असतील त्या कोणत्याही सत्तेने त्या पक्षाने पाणी पुरवठ्याच्या संदर्भामध्ये ठोस भूमिका घेतली नाही। परंतु 2016 साली भारतीय जनता पक्षाची नगरपालिका सत्ता आल्यानंतर सर्वप्रथम आम्ही पाण्यासाठी प्राधान्य दिलं आणि त्याचाच परिपाक म्हणून आम्ही अमृत योजना सुरू केली। आज अमृत योजनेला वेळ लागतोय, परंतु त्याच्या पाठीमागचे अनेक तांत्रिक कारणं आहेत, ते काही विनाकारण होत नाहीये। आणि आम्ही गेल्या त्या 5 वर्षात आणि आता या नंतरच्या 3 वर्षाच्या प्रशासकीय काळात प्रत्येक प्रभागामध्ये आम्ही कामं केलेले, आमच्या प्रतिनिधींनी कामं केलेले आहेत। आमचे आमदार असतील आदरणीय संजय सावकारे यांनी तर शासनाकडनं इतका निधी आणला या शहरासाठी की आम्ही भरभरून कामं आमच्या प्रभागामध्ये केलेले आहेत। त्यामुळे एखाद दुसरा भाग सुटू शकतो। एखाद्या कुटुंबामध्ये आपले आई वडील सुद्धा 4 मुलं असले तरी एखादा त्यात थोडाफार नाराज होऊ शकतो। त्यामुळे काही घटक किंवा कुठला वार्ड किंवा कुठला प्रभाग किंवा कुठला भाग सुटला असेल, परंतु येत्या काळामध्ये निश्चितच आम्ही त्यांना दूर करण्याने त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू। जसे की आता आपण सांगितलं की विद्यमान आमदारांना भरपूर निधी या ठिकाणी आणलेली आहेत, पण वास्तविक परिस्थिती जर आपण बघितली की पूर्ण भुसावळ शहर खड्ड्यामय झालेलं आहे, विकासाचे कामं या ठिकाणी राखडलेले आहेत। जसे की आपण जर बघितले गेले की मागाने एकाने स्पर्धा या ठिकाणी लावलेली होती, जे कोणी खड्डे वाचून या ठिकाणी जाईल त्याला मी 51 रुपये बक्षीस देईल, तर याच्यावर हा निधी गेला कुठं शेवटी? हे बघा, पावसाळा लागल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे देशाचं चित्र बघा। आपण फक्त भुसावळ शहरापुरता विचार करतो। हे रोड बनवताना आता नगरपालिकेचा खर्च अंदाज आपण काय करतो की आपण जातो हायवेवरचे रोड आणि त्याचं इस्टिमेट कॉस्ट आणि नगरपालिका बनवते त्याचं इस्टिमेट कॉस्ट, याच्यात जमीन आसमानचं अंतर असतो। आपण आपलं इथं जर मंजूर करताना त्याची मुदतच 2-3 वर्षाची असते, त्यामुळे निश्चितचपणे पावसाळ्यामध्ये जिथं पाणी थांबलं तिथं रस्ता तुटतो आणि गड्डे होतात। भुसावळ शहरामध्ये असे अनेक रोड आहेत की तिथं गड्डे झालेले आहेत, परंतु हे विसरता कामा नये की शहरातले अनेक रोड, जसा तुम्ही आता वसंत टाकेपासून तर तुमचा मानसे वकारपर्यंतचा या रोडाची दुर्दशा तुम्ही स्वतः बघितलेली असेल। आज रोजी तो आमदारांच्या माध्यमातून अगदी छान सुंदर असा गुडगुडीत झालेला आहे। आणि शहरातले हे जे मुख्य रस्ते आहेत, जामनेर रोड असोत, यावळ रोड असोत की आपला तो RPD रोड असोत किंवा आपला वरणगाव रोड असो, येत्या काळामध्ये त्याच्यासाठी आमदार महोदयांच्या माध्यमातून कॉन्क्रिटीकरणासाठी निधी मंजूर झालेला आहे आणि काही दिवसातच तुम्हाला या शहरातले प्रत्येक रस्ते जे मुख्य रस्ते आहेत हे कॉन्क्रिटीकरणाचेच दिसतील। आज रोजी नागरिकांची गैरसोय होते याच्यात आम्ही दुमत नाही, परंतु नगरपालिकेने रोड बनवलेले त्याची कॉस्ट किती आहे आणि ते कोणत्या प्रकारे बनवलेले आहे हाही विचार केला पाहिजे। आणि काय झालंय येत्या काळामध्ये की आमदार नगरपालिका 2016 ते 2021 पर्यंतचा कार्यकाळ होता, नंतर प्रशासकीय राज लागलं। प्रशासकीय राजमध्ये आमदारांनी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे केलीत, त्यामुळे सरसकट लोकांचा आता गटरही निघाली, गटर जरी निघाली नाही तरी त्याचा रोष ते आमदारांवर व्यक्त करतात। लोकांनी समजून घेतलं पाहिजे नगरपालिकेचे काय कर्तव्य आहेत, आमदारांचे काय कर्तव्य आहेत, नगरसेवकांचे काय कर्तव्य आहेत।
आणि भुसावळ शहराला प्रत्येक लोकप्रतिनिधींना मी नगर चौकाला विनंती करेन की तुम्ही जरी माजी असला तरी तुम्हाला त्याच भागात निवडणूक लढवायची आहे. त्यांनी या छोट्या छोट्या गोष्टींवर वैयक्तिक लक्ष देऊन जनतेला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, जनतेचे कुठले प्रश्न रखडणार नाही यासाठी प्रयत्न केले पाहिजे. भुसावळ शहरामध्ये जर आपण बघितलं गेलं की भुसावळ शहरामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये पण आणि देशामध्ये पण भरपूर प्रमाणात बेरोजगारी वाढलेली आहे. केंद्रात बीजेपीची सरकार आहे, महाराष्ट्रात बीजेपीची सरकार आहे, त्याचबरोबर भुसावळ शहरामध्ये बीजेपीची सरकार आहे. तरी देखील बरेचसे बेरोजगार युवक आज पण जळगावला 10-10, 12-12 हजार रुपये जातात. तर मग आमदार साहेब मागील 15 वर्षापासून या सत्तेत आहेत, मग त्यांना बेरोजगार युवकांसाठी रोजगार का उपलब्ध करून दिला नाही? बेरोजगारांचा प्रश्न विचारून तुम्ही चांगलं केलं, परंतु तुमच्या हे लक्षात यायला पाहिजे की खडकाळ जे MIDC आहे, ह्या MIDC स्थापन होऊन किती वर्ष झालेत? बरेच वर्ष झाले, 20-25 वर्ष. 2014 पर्यंत तिथं एकही व्यापारी म्हणा, कारखानदार म्हणा, उद्योजक म्हणा यायला धजावत नव्हता. आता याची पाठीमागची अनेक कारणं आहेत. या शहरातली गुंडगिरी, या शहरातली खंडणीखोरी, या शहरातली दादागिरी यामुळे अनेक लोक या शहरामध्ये उद्योग व्यवसाय उघडण्यासाठी निराश होते किंबहुना ते तयार नव्हते. परंतु 2014 साली नंतर भाजपामध्ये आल्यानंतर, भाजपाची सत्ता आल्यानंतर आमदार संजय भाऊ सावकार यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करून त्या MIDC मध्ये ज्या मूलभूत गरजा असतात, वीज, पाणी, रस्ते, दळणवळणासाठी या सगळ्या सुखसोयी दिल्या. आणि आज रोजी तिथं अनेक उद्योग व्यवसाय खुलत आहेत. तिथं बेरोजगारांना आपले अखेर शहरातल्याच आहे, ऐकू दे थोडंसं. त्यानंतर दीपनगर असो, तिथं सुद्धा स्थानिक लोकच आहे. मी माझा जो आकलन आहे, मी त्या आकलनानुसार सांगतो की आपल्या शहरातील युवक केवळ बेरोजगार म्हणून पोरवण्यापेक्षा मिळेल ते काम जर केलं. आज तुम्ही बघत असाल की इतर राज्यातून आलेले लोक इथं पाणीपुरी लावतील, इथं छोटे छोटे व्यवसाय करतील, 1000-2000 रुपये रोजचे ते कमवतील. आपले युवक का करत ते? जे आपण 10वी पास जरी झाला तरी आपल्याला छोटं मोठं काम करायला लाज वाटते. ते लाज वाटल्याला नको पाहिजे. अखेर बेरोजगार म्हणून भटकण्यापेक्षा जे मिळेल ते काम करून रोजगार कमवून आपल्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणं मला असं वाटतं सर्वात मोठं काम आहे. आपण बेरोजगाराच्या संदर्भामध्ये आमदार संजय भाऊ सावकारे अगदी सजग आहेत. येत्या काळामध्ये आपण एखादा मोठा प्रकल्प जरी आणू शकला नाही, पण छोटे छोटे प्रकल्प अनेक आलेले आहेत. आणि त्या दृष्टीनं भाजपा सरकार असो, आपण मुद्रा लोन त्यासाठीच केलेलं आहे, स्किल इंडिया त्याच्यासाठीच केलेलं आहे. परंतु मुद्रा लोन तर तुम्ही बघत असा की भुसावळ शहरामध्ये अगदी याच्यामध्ये 100% म्हणणार नाही, परंतु 90% युवकांची फसवणूक झालेली आहे. यामध्ये जे दलाल, जे चोर भामटे जे होते, त्यांनी खरं म्हणजे तो युवकांसाठीचा उद्योग व्यवसायासाठीचाच भाग होता, परंतु त्यांच्या नावावर कर्ज इतरांनी काढलं आणि ते अंधारात राहिले. त्यामुळे भाजपाने तर प्रयत्न केले, परंतु त्याला मूळ रूप देणं काम कर्तव्य नागरिकांचं आहे आणि त्या दृष्टिकोनात त्यांना पावलं टाकले पाहिजे. आणि अनेक उद्योगधंदे येत आहेत. आता शहरामध्ये म्हणा, ग्रामीण भागामध्ये म्हणा, काही ना काही प्रयत्न, भाजपचा प्रयत्न असतोच. ह्या देशाची लोकसंख्या 140 कोटीवर पोहोचलेली आहे. जर आपण 140 कोटी जनतेला एट ए टाइम रोजगार देणं हे भाजपा काय कोणत्या सरकारसाठी अशक्य आहे. नाही, आपण भुसावळचं जर बघितलं गेलं की आपण आता भुसावळच्या सध्याच्या स्थितीमध्ये विधानसभा संदर्भात चर्चा करत आहोत आपण, की आपण एक बघितले गेले की आपल्याकडे प्रत्येक ठिकाणी एक 3 क्लासेस असतात. एक लोअर क्लास असतं, एक मिडल क्लास असतं, एक अप्पर क्लास असतं. अप्पर क्लासेसचे जे वर्गीय मुलं असतात ते त्यांच्या पारिवारिक इच्छामुळे ते काम रोजगाराला लागून जातात. आणि जे खालच्या दर्जाचे जे लोक असतात, लोअर असतात, ते कुठे आत्मजरी करून ते त्यांचं रोजगार कसे त्यांना उपलब्ध करूनच घ्यावा लागतं. मात्र जे मिडल क्लास लोक आहेत, जे 10वी उतरण करतात, 12वी करतात आणि ग्रॅज्युएशन करतात, हा मार्ग हा मोठ्या संख्येमध्ये आहे. आणि यांना पाणीपुरीचा ठेला लावणं, एवढं शिक्षण घेऊन तो पाणीपुरीचा ठेला लावेल, हा कुठपर्यंत योग्य वाटतं तुम्हाला? मी पाणीपुरीचा व्यवसाय करणं हे फक्त उदाहरण दिलं. प्रत्येकाने पाणीपुरीचा व्यवसाय करावा असं नाही. परंतु मला एवढं सांगा की आपण बेरोजगार म्हणून एखाद्या कट्ट्यावर जाऊन बसणं आणि दिवसभर आपला वेळ वाया घालवणं, त्यापेक्षा कुठलाही व्यवसाय की ज्यानं आपला चरितार्थ चालू शकतो, मग आपला कुटुंब चालू शकतं, असं करायला काय हरकत आहे? आतापर्यंत या 15 वर्षामध्ये आमदार साहेबांना एखादी मोठा प्रकल्प का नाही आणला?
2014 नंतर ते सत्तेत आल्यानंतर त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करून ह्या भुसावळ MIDC मध्ये अनेक उद्योजकांना विनंती करून करून छोटे मोठे का असेना आणायचा प्रयत्न केला आहे. मान्य आहे की एखादा मोठा व्यवसाय येऊ शकला नसेल, परंतु त्या दृष्टिकोनात हे प्रयत्न आजही सुरू आहेत. अजून एक सर्वसामान्यांचा प्रश्न आहे की भुसावळ शहराला लागून एक मोठं आरोग्य सेंटर या ठिकाणी, ट्रॉमा केअर सेंटर या ठिकाणी बनलेलं आहे. मात्र भरपूर निधी त्या ठिकाणी वापरण्यात आलेली आहे. मात्र आपण जेव्हा सर्वसामान्य लोक त्या ठिकाणी जातात उपचार दरम्यान, त्या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध नसतो किंवा कोणतीही सुख सुविधा उपलब्ध नाहीये. जर त्या ठिकाणी छोटंसं एक अपघाती जरी झाला तर त्या ठिकाणी डायरेक्ट रेफर करण्यात येतं सिव्हिल हॉस्पिटलला. पण आपल्याकडे एवढी यंत्रणा असून मग आपल्याकडे या ठिकाणी कुठं थांबलेलं आहे? खरं म्हटलं म्हणजे आतापर्यंत जो झालेला खर्च आहे हा तिथल्या बांधकामावर झालेला आहे किंवा ते उभारणीसाठी झालेला आहे. परंतु आता आपण त्या ट्रॉमा सेंटरला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा दिला आणि तिथं पदनिर्मिती करायला लावली. तिथं कुठल्याही प्रकारची पदनिर्मिती नव्हती. जेही तुमचे लोक जिथं असतील 1-2 सोडलेत तर बाकी सगळे कंत्राटी होते. त्यामुळे येत्या काळामध्ये आपण पदनिर्मिती, अधिकृत पदनिर्मिती करून तिथं अधिकृत असा शासनाचा स्टॉप येईल आणि ह्या सगळ्या गोष्टी सुरू होतील. तुमच्या बोलण्यामध्ये तथ्य आहे, कारण अनेकांना तसा अनुभव येतो की ते तिथे गेल्यानंतर त्यांना पुढे रेफर करण्यात येतं. परंतु त्या संदर्भामध्ये जसं आमदारांकडे तक्रार आल्यानंतर त्यांनी तिथं बैठक घेऊन या संदर्भामध्ये बोललेलं. कारण मागे अनेक वृत्तपत्रात असं छापून आलं किंवा तिथे गेल्यानंतर साधे बँडेज केले नाही, परंतु त्यांना रेफर करण्यात आलं की तुम्ही जळगावचा. तर या संदर्भामध्ये आपण त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि आपल्या पदनिर्मितीनंतर जो आपला अधिकृत स्टॉप येईल त्यावर त्यांच्या जबाबदारी येतील आणि निश्चितपणे या शहरात अशा प्रकार घडणार नाही. भुसावळ शहरामध्ये मोठ्या संख्येनं भरपूर लोक आहेत. एक मोठे मोठे वर्ग या ठिकाणी समावेश आहेत भुसावळ शहरामध्ये. मात्र आमदार साहेबांचा नुकताच एक स्टेटमेंट व्हायरल झालेला होता, आपण पण बघितलं असेल. एक प्रसार माध्यमातून समोर आलेलं होतं की हे लोक मला वोट करत नाही, अल्पसंख्याक वोट, तर मी त्यांचे कामं कसं करू? हे कुठपत योग्य वाटतं तुम्हाला? हे बघा, अल्पसंख्याक प्रभागामध्ये काम करतानाच्या उद्घाटनाचा तो व्हिडिओ होता. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी त्यांची खंत बोलून दाखवली. मनातली खंत व्यक्त करणं आणि एखाद्याला दिसून बोलणं यात फरक समजून घ्या. तिथं कामं करत असताना यापूर्वीही त्यांनी ते राष्ट्रवादीत असो, भाजपामध्ये असो की किंवा असो, त्यांनी अल्पसंख्याक भागामध्ये कामं केलेली आहेत. जर कोणाला असं वाटत असेल केली नाही तर त्याची लिस्ट माझ्याजवळ आहे. परंतु एखाद्या वेळेस जसं आता मी लोकप्रतिनिधी आहे, मी एखाद्या प्रभागामध्ये एका कोपऱ्यामध्ये कुठेतरी कामं करतो आणि तिथल्या नागरिकांकडनं जर मला काही प्रतिसाद मिळत असेल तर निश्चितच मी माझी सुद्धा नाराजी व्यक्त करू शकतो. याचा अर्थ सरसकट सर्व मुस्लिम धर्मियांवर किंवा अल्पसंख्याकांवर किंवा विशिष्ट जाती धर्मावर असा रोष आहे अशातला भाग नाहीये. आजही तिथं कामं सुरू आहेत. येत्या काळात सुद्धा आम्ही तिथं कामं मंजूर केलेली आहेत. कामं केल्यानंतर एखाद्यानं अपेक्षा करणं की तुम्ही मला मतदान करत नाही, खंत बोलून दाखवणं, यात मला असं काही वावगं आहे असं वाटत नाही. आता आपण जसं बघितलं गेलं की जसं आपण खडकर रोड पट्टा पूर्ण परिसर त्या ठिकाणी बरेचसे वॉर्ड आहेत, तिकडनं 7-8 वॉर्ड तिकडनं येतात. पण आज पण तिथली परिस्थिती अत्यंत खालच्या दर्जाची आहे. तिथं नाल्याची व्यवस्था नाहीये, रोडची व्यवस्था नाहीये किंवा इतर कोणत्या स्वच्छतेची व्यवस्था नाहीये. तर आमदार साहेब म्हणून काय भूमिका त्या ठिकाणी बरोबर आहे? हे बघा, यासाठी मी अगोदरच सांगितलं की कोणाचे कर्तव्य काय आहेत. रोड, रस्ते, नाली, गटरा, स्ट्रीट लाईट हे वगैरे हे जे सर्व काम आहेत यासाठी नगरपालिका आहे. नगरपालिका स्वायत्त संस्था आहे आणि आपण निवडून दिलेली तिथं लोकप्रतिनिधी आहे आणि भविष्यात ज्यांना निवडून लढवणार आहे अशा सुद्धा लोकप्रतिनिधी प्रत्येक प्रभागामध्ये आहे. अल्पसंख्याक प्रभागामध्ये मी ठिकठिकाणी भटकतो. तुम्ही सांगितल्याप्रमाणे तिथं या सगळ्या समस्या निश्चितपणे आहेत. परंतु माझं असं म्हणणं आहे की 5-5, 7-7 वर्ष किंवा 10-10 वर्ष निवडून येणारे लोकप्रतिनिधी त्यांच्या प्रभागासाठी काहीच करत नाही आणि तिथं रस्ता गड्डा पडला किंवा कुठं संडास सफा झाली नाही किंवा कुठं रोड बरोबर होत नाहीये किंवा कुठं नाली सफा होती, या संदर्भामध्ये सुद्धा लोक आमदारांकडे अपेक्षेने बघतात. आता जो काम करू शकतो त्याच्याकडे अपेक्षेने बघतात. परंतु मला असं वाटतं की हे लोकप्रतिनिधींची कामं आहेत आणि ह्या छोटे छोटे त्या भागामध्ये आजपर्यंत कोणत्याच लोकप्रतिनिधींनी 2-4 सोडले आमचे विचारांचे तर त्यांनी कधी आमदारांकडे आले नाही किंवा नगरपालिकेच्या माध्यमातून काम करा असं म्हटलं नाही किंवा स्वतः कुठला फंड द्या अशा कुठला अधिकृत मागणी केलेली. ज्यांनी मागणी केली अखेर बघा कोणत्या प्रभागामध्ये नेमकी काय गरज आहे
हे काही आमदार प्रत्येक प्रभागात जाऊन बघू शकत नाही. त्यामुळे तिथल्या कोणीतरी नागरिकांनी, लोकप्रतिनिधींनी, तर नागरिकांपेक्षा लोकप्रतिनिधींना सांगतो की त्यांनी ह्या थोडासा पाठपुरावा केला, थोडंसं राजकारण बाजूला ठेवा, आपले पक्षाचे जे विचार तेही बाजूला ठेवा, परंतु आम जनतेचं जर आपल्या एका बोलण्यामुळे आणि आपला अहंकार थोडा वेळ बाजूला ठेवून जर लोकांची कामं होत असतील तर मला असं वाटतं लोकप्रतिनिधीने ते निश्चितपणे करावे आणि तिथपर्यंत जनतेने जायला पाहिजे. भुसावळ मध्ये आपण भुसावळच्याच विधानसभेवर आपण चर्चा करणार आहोत की आपण देशाचा आझादीचा 77वा अमृतमहोत्सव महोत्सव साजरा केला, तरी देखील आज पण भुसावळची जनता मूलभूत सुविधापासून वंचित आहे. मागील एक दशकापासून आणि 15 वर्षापासून आमदार साहेब सत्तेत आहेत किंवा राष्ट्रवादीमध्ये असतील, मग त्याच्यानंतर एक दशक आपण आमदार साहेब बीजेपी मध्ये होते, त्यानंतर नगरपालिकेमध्येही बीजेपीची सत्ता होती. मग या असताना अल्पसंख्याक विभागामधले जे प्रतिनिधी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला आमदार साहेबांना कामच दिले नाही किंवा कामच आम्हाला करू दिले नाही. माझा सवाल, हे जे तक्रार करतात त्यांना एकच माझा सवाल आहे, तुम्ही त्यांच्यापर्यंत केव्हा गेले? मुळात नगरपालिकेची सत्ता, या भाजपाची सत्ता केवळ 5 वर्ष होती, 2016 ते 2021, आणि 21 पासून तर आतापर्यंत प्रशासक राजा. त्याच्यापूर्वी राष्ट्रवादीची सत्ता होती, परंतु आमदारांचा तिथं किती वाटा होता किंवा तिथं काय चालू होतं हे सांगण्याची गरज नाहीये. त्याच्यामुळे मागच्या 10 वर्षामध्ये बीजेपी सत्ता नसल्यामुळे आपण मागचं बोलणार नाही, परंतु 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जे करता येत असेल ते करण्याचा निश्चितपणे प्रामाणिक प्रयत्न केलाय. राहिला अल्पसंख्याक प्रभागाचा त्यातल्या विकासाच्या संदर्भामध्ये आजपर्यंत कोणी आलं नाही. उलट पक्षी कोणी काही करायला गेलं, मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो की मी उपनगराध्यक्ष असताना सकाळी 6 वाजेपासून तिथं त्या भागात तिकडच्या जायचं. एका लोकप्रतिनिधीशी माझा रस्त्यात वाद झालेला आहे, तर तुम हमारा वार्ड के अंदर कैसे काय काम कर रहे हो. तर हे लाच त्या लोकप्रतिनिधींना वाटलं पाहिजे की तिथले नागरिक जर दुसऱ्या प्रभागातील नगरसेवकांना सांगत असतील कामं, तर तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून कुचकामी ठरलेले, तुमच्याकडनं लोकांना अपेक्षा नाही म्हणून दुसऱ्यांकडनं अपेक्षा करता. तर तिथल्या नागरिकांनी किंवा तिथल्या लोकप्रतिनिधींनी रितसर मागणी केल्यानंतर जर त्यांना झाले नाही तर त्यांना असा आरोप करण्याचा अधिकार आहे. आता सध्याच्या स्थितीमध्ये एक वाद निर्माण झालेला आहे. आता विद्यमान आमदार विरुद्ध राष्ट्रवादी किंवा इतर जे महाविकास आघाडी सोबतचे पक्ष असतील त्यांनी इच्छुक उमेदवारी या ठिकाणी दाखल केलेली आहे. तर आपण आता बघू शकतो की एक प्रकरण या ठिकाणी घडलेलं होतं मानवतकर हॉस्पिटलचं. होय, त्या ठिकाणी एक स्टंट म्हणून तो विषय समोर आलेला आहे. तो खरंच स्टंट होता का त्याच्या मागचं काही सत्य कारण होतं? हे बघा, मी बोलण्यापेक्षा त्यांच्या कुटुंबातील लोकांनी याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यांच्या कुटुंबातील लोकांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, लल्ला चंदनी हा आमचा कार्यकर्ता होता, तो आमदार महोदयांकडे 5-6 वर्षापासून कामाला होता. त्याच्या घराच्या वेळेला तो पंचशील नगरमध्ये राहतो, त्याला वेळोवेळी मदत केलेली आहे. आताही त्याचा मृत्यू झाल्यानंतर किमान 3 तास ते डेड बॉडी एका वेगळ्या रूममध्ये ठेवण्यात आलेली होती आणि मानवतकरांनी पैसे भरल्याशिवाय बॉडी ताब्यात देत नव्हते. हे सत्य आहे, हे मी नाही सांगत आहे, हे त्यांच्या कुटुंबातले लोक सांगत आहे. तिथून त्यांनी कॉल केला आमदार महोदयांच्या पीएनना. आमदार महोदयाच्या पीएनना त्यांनी हे सगळी हकीकत सांगितली की बा आम्हाला असा लल्ला वारला, परंतु त्याला पैसे नसल्यामुळे त्याची डेड बॉडी देत नाहीये. म्हणून तिथून आमदार महोदय तिथं स्वतः गेले, त्याने तिथं पैसे दिले. पैसे दिल्यानंतरही त्यांनी जे स्टेटमेंट दिलंय तुम्ही तुमच्याच प्रसार माध्यमात बघा की त्यांनी असं म्हटलंच नाही. कार्यकर्त्याचा फोन आला, त्यांनी म्हटलं बा मला बॉडी देत नाही, आम्हाला पैशाची गरज आहे, मी पैसे दिले, बस एवढंच मला माहिती आहे. तिथून ते निघून गेले. मुळात हा प्रश्न येतो की एका मागासवर्गीय अत्यंत गरीब कार्यकर्त्याचा मृत्यू होतो. मृत्यू झाल्यानंतर जर त्याची डेड बॉडी, त्याचं प्रेत जर 3-3, 4-4 तास कोणी एखाद्या कोपऱ्यात ठेवत असेल आणि नंतर पुन्हा त्या गोष्टीला राजकीय स्वरूप देत असेल तर योग्य नाही. आमदारांनी मानवतेच्या दृष्टिकोनात त्याला मदत केली. आमचा कार्यकर्ता म्हणून, आपल्या शहरातला घटक म्हणून, एक मागासवर्गीय म्हणून त्याला मदत केली आणि मदत करणं काही वावगं नाही. या शहरामध्ये अनेक जण मदत करताना फोटो काढतात, व्हिडिओ काढतात आणि एखाद्याने व्हिडिओ जरी काढला असला तो जरी प्रसारित झाला त्यात वावगं नाही. एखाद्याला मदत करणं आणि त्याचा व्हिडिओ प्रसारित होणं ह्या त्या कुटुंबाचा काही विषय नाही आहे. त्या कुटुंबाला त्याबद्दल वाईट वाटलं नाही. परंतु नंतरच्या काळामध्ये त्या गोष्टीला राजकीय रूप देऊन मानवतकरांनी त्याच्यावर स्टेटमेंट काय देत आहे, त्या तो अजय पाटील ज्याची कुठल्या प्रकारची
इमेज नाही, किंवा ते मोहन निकम असतील त्यांची कुठली इमेज नाही, ते वाटेल ते तसं त्यात बोलतायत, हे योग्य नाही. परिस्थिती सत्य जे आहे ते जनतेसमोर आणली पाहिजे. कार्यकर्त्यांनी फोन केला, तिथं गेले, पैसे दिले आणि घरी आले, इथपर्यंत सत्य आहे. बाकीच्या गोष्टी तर त्यांच्या कुटुंबियांनी सांगितल्या ना, की आमचं प्रेत देखतो, ते आम्हाला पैसे दिल्याशिवाय दिलं नाही. मेन मुद्दा आपला हा असा आहे की मागील 15 वर्षामध्ये असं एकही प्रकार घडला नाही किंवा कधीही याच्या पहिले पूर्वी आमदार साहेब कधीही मानवतकर हॉस्पिटल असेल किंवा इतर कोणतं हॉस्पिटल असेल असे प्रकार या ठिकाणी भुसावळ शहरामध्ये घडलंच नाही. मात्र निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना हा प्रकार करणं हा मला थोडासा हे वाटलं. हे बघा, खरं म्हटलं म्हणजे त्यांनी मागची 25 वर्षी निवडणूक लढवलेली आहे. त्यांच्या मिसेस मधू मानवतकर यांनी मागची निवडणूक लढवली, तेव्हा त्या सर्वच पक्षाकडनं तेव्हा त्या इच्छुक होत्या, अगदी भाजपाकडनं इच्छुक होत्या. मग स्टंट करायचं झाला असता तर मागच्या 5 वर्षातही करता आला असता, किंवा त्यांनी त्यांची कार्य 5-6 महिन्यापासून वर्षापासून त्यांची रूपरेषा दिसत होती की ते निवडणुकी तयारी करताय. ह्या 1 वर्ष 1.5 वर्षातही असा कुठल्या प्रकार घटना घडली नाही. परंतु जो कार्यकर्ता वारला तो आमच्या कुटुंबातला होता, आमचा पक्षाचा होता, आमचा कार्यकर्ता होता, त्याच्या कुटुंबियाशी आमचे संबंध होते. त्यांच्या कुटुंबियांनी फोन केल्यामुळे तिथं आमदार केले. त्या आमदारांना असं कोणी बोलवणार नाही किंवा कोणी म्हणणार नाही, ते स्वतःहून जातील ना असं काहीतरी करतील असा काही भाग नाहीये. आणि त्यांना आज रोजी त्यांची जी इमेज आहे, त्यांनी जे कार्य केले आणि त्यांच्यासोबतचे कार्यकर्ता आणि संघटन आहे, त्यांना अशा स्टंटबाजीची गरज नाही. 2014चा जो आपला मॅनिफेस्टो होता, त्याच्यानंतर 2019चा मॅनिफेस्टो आहे आणि आता येणाऱ्या आगामी निवडणुकीचा मॅनिफेस्टो काय असणार आहे? आता 2014, 19 आणि 24 मॅनिफेस्टो ठरवणं हे पक्षाचं काम असतं. मागचे जे 2 मॅनिफेस्टो होते, 14चं म्हणा किंवा 19चं म्हणा, याच्याबद्दल तर काय सांगाल आपण? 19चा मॅनिफेस्टो पक्षानं एखादा मॅनिफेस्टो, समजा भारतीय जनता पक्ष असते, भारतीय जनता पक्षाच्या मॅनिफेस्टो देशासाठी सांगतो की त्यांना 370 कलम असो, किंवा राम जन्मभूमीचा विषय असो, किंवा NRCचा विषय असो, CA चा विषय असो, हे सगळे मुद्दे मांडलेले होते आणि त्याच्यासाठी त्यांनी निश्चितपणे पावलं उचललेत. आज तुम्ही बघत असाल की काश्मीरमध्ये 370 कलम हटवून त्यांनी मॅनिफेस्टो मधला एक पहिला त्यांचा विषय म्हणतो. आपण 2019 विधानसभा संदर्भात विधानसभेमध्ये आम्ही तुला सांगतो ना, मी पक्षाची भूमिका मांडतोय. तसंच पक्षाने जे जे महाराष्ट्रासाठी सांगितलेलं होतं, गेल्या मॅनिफेस्टो केल्यानंतर मॅनिफेस्टो पूर्ण करण्यासाठी खरं तर सत्ता लागते. सत्ता आली होती, परंतु उद्धव ठाकरेंनी अंकगणिताचा खेळ बघून काँग्रेस राष्ट्रवादीशी सलगी केली आणि स्वतः मुख्यमंत्री झाले. ते 2.5 वर्ष भाजपाची सत्ता नव्हती. नंतरच्या काळामध्ये भाजपाचा उपमुख्यमंत्री आहे, मुख्यमंत्री शिंदे साहेब आहे. परंतु महायुतीच्या सरकारनं जे जे सांगितलेलं होतं ते पूर्ण करायचा निश्चित प्रयत्न केला. तुम्ही बघत असाल की अनेक महामंडळ असोत, अनेक समाजाचा प्रयत्न असो, मराठा समाजाला अगदी आरक्षण देण्याचा जो विषय होता 10% तो सुद्धा फडणवीस यानं भाजपच्या सरकारच्या काळात झालेला आहे. आताही तो हायकोर्टामध्ये किंवा सुप्रीम कोर्टामध्ये टिकेल माझा आरक्षण देण्याचा प्रयत्न महायुती सरकार करते. लाडकी बहीण योजना असो किंवा कुठल्याही प्रकारची कामगार कल्याणची योजना असो, इतक्या योजना आहेत की अगदी जो नोकरदार माणूस आहे त्याला सुद्धा आपण 5 लाखाच्या कॅटेगरीमध्ये आणून टाकलेला आहे की त्याला 5 लाखापर्यंतचा वैद्यकीय खर्च सरकार देईल. आज 1 लाखापासून तर 25 लाखापर्यंतचा खर्च सरकार स्वतः उचलते. हे सगळे मॅनिफेस्टो मधलेच विषय आहेत आणि अनेक प्रश्न म्हणजे त्यातले विषय मंजूर केलेले आहेत, काही सुटले असतील ते येणाऱ्या काळात होतीलच. आता नुकताच लोकसभा निवडणूक पार पडलेली आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितले गेले की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला एक मोठा फटका या ठिकाणी बसलेला आहे की बऱ्यापैकी जी मागील जी सीटं निवडून आलेली होती 2019ला, आता 2024ला मात्र आपल्याला काही संख्येमध्ये आपल्याला ती सीटा दिसतीये. तर त्याचा पराभव विधानसभेमध्ये होणार का तुम्हाला? हे बघा, हे मान्य करावं लागेल की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष किंवा महायुतीला अपेक्षित असं यश आलं नाही, किंवा असं अपयश आम्हाला सुद्धा अपेक्षित नव्हतं की महाराष्ट्रामध्ये जिथं आम्ही 40च्या वर 45 पर्यंतचा आकडा पकडत होतो, तिथं आम्हाला इतकं कमी प्रमाणात सीटा मिळतील याची अपेक्षा नव्हती. परंतु त्याच्या पाठीमागच्या अनेक कारण आहेत. एक तर विरोधी पक्षानं जो फेक नेरेटिव्ह सेट केलेला होता, अफवा, त्याला जनता बळी पडली.
यस, मागासवर्गीय असो, म्हणजे अनुसूचित जाती असो, अनुसूचित जमाती असो, आदिवासी भाग असो, यांना एक प्रकारे असं भासवण्यात आलं की हे जे 400 सीटा पार म्हणताय याचा अर्थ यांना संविधान बदलवायचं आहे, तुमचं आरक्षण घालवायचं आहे. आणि हे जे फेक नेरेटिव्ह सेट केला, हा जो लोकांच्या डोक्यामध्ये बनवला गेला, त्याचा फटका काही प्रमाणात पडला. काही प्रमाणात जे अल्पसंख्याक मतं आहेत ते एक गठ्ठा एकाच ठिकाणी पडले. त्या सगळ्या गोष्टीचा उपभोग केल्यानंतर असं लक्षात येतं की ह्या सगळ्या निवडणुका कूटनीतीने जिंकल्या गेल्या. एक प्रकारचे अफवातंत्र, एक प्रकारची बदनामी करून ह्या निवडणुका जिंकल्या गेल्यात. आता तुम्ही बघत असाल की ज्या काँग्रेसनं ह्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक खासदारकीच्या सीटा घेतल्या, 17 सीटा, त्या काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी विदेशात जाऊन काय म्हणतात की या देशातलं SC STचं आरक्षण आम्ही रद्द करू. हे मी नाही बोलत आहे, हे जगजाहीर सनद वृत्त पाहिलं. एकेकडे महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये अनुसूचित जाती असो, अनुसूचित जमाती असो, आदिवासी असो, किंवा जोही ज्यांना या आरक्षणाचा लाभ होतो अशा घटकांना सांगायचं की भाजपा संविधान बदलवणार आहे, तुमचं आरक्षण घालवणार आहे. आणि दुसरीकडे स्वतः पक्ष आपण आपली भूमिका काय मांडायची की आम्ही आरक्षण रद्द करू. तर त्या काळामध्ये ज्या प्रकारच्या अफवा फैलवल्या गेल्या, ज्या लोकांच्या डोक्यात भिनवल्या गेल्या, त्याला कुठंतरी उत्तर देण्यास किंवा लोकांच्या डोक्यातनं तसं काढण्यास किंवा आमची भूमिका पटवून देण्यास भाजपा थोडासा असमर्थ ठरला, हे मान्य करायला काही हरकत नाही. परंतु आम्ही ज्या चुका लोकसभेत झालेल्या आहेत त्या 100% निश्चितच विधानसभेत दुरुस्त होत आहेत. आणि त्या विधानसभेच्या निवडणुकीत मी भुसावळचं सांगत नाही, भुसावळच्या बाबतीत आम्ही निश्चिंत आहोत, परंतु महाराष्ट्रात सुद्धा महायुतीचीच सत्ता येईल याबद्दल कुठे शंका नाही. बीजेपीचं जर आपण चित्र बघितलं गेलं केंद्रापासून तर राज्यापर्यंतचं आपलं, प्रत्येक वेळेला मुस्लिम अल्पसंख्या असतील किंवा दलित वर्ग असतील यांच्यावर वारंवार अन्य अत्याचार होतात किंवा त्यांच्यावर अनेक वेळा टीका टिप्पणी होत असते. की मागच्याच आता भुसावळमध्ये नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही प्रसार झालेलं होतं की एकाधिक महाराजांना मुस्लिम समाजांचे जे संस्थापक आहेत त्यांच्यावर टीका टिप्पणी करणं आणि एवढा मोठा मोर्चा मुंबईला घेऊन गेलेत. त्याच्यानंतर जे आपले पक्षाचे नितीश राणे आहेत त्यांनीही या ठिकाणी टिप्पणी केली, म्हणजे वक्तव्य केलं त्यांना विरोधात. तर प्रत्येक वेळेला भाजपाकडनं या सगळ्या गोष्टी समोर का येतात? थोडासा तुमचं बोलण्याचा रोख चुकतोय. ह्या गोष्टी दोन्ही बाजूला घडतायत. केवळ भाजपाचे कुणी बोलत असतील अशातला भाग नाही. आता MIMचे ओबीसीतून जर तुम्ही ओबीसीचे तर प्रत्येक वेळी व्हिडिओ बघत असाल तर त्यांनी हे तरी यांनी आज बोलले, याच्यापूर्वी कितीदार बोलले गेलेले. मागे सुद्धा हे ह्या देशामधल्या प्रत्येक जाती धर्माचा, आपल्याला जर आपल्या जातीचा किंवा धर्माचा अभिमान असेल त्यांना प्रत्येक जाती धर्माचा अभिमान बाळगला पाहिजे. मी ह्याच मताचा माणूस आहे. परंतु कधी कधी क्रियेची प्रतिक्रिया वाटते. अशा घटना वारंवार सनातन हिंदू धर्माचा अपमान करणारे वक्तव्य अनेक पक्षाकडनं झालेत. फक्त भाजपाच्या एखाद्या नेत्याने, कार्यकर्त्याने काही बोललेलंच फक्त फ्लॅशमध्ये येत आहे. परंतु राहुल गांधी सारखा किंवा काँग्रेस सारख्या सत्तेमध्ये, आता नुकतंच तुम्ही कर्नाटकमधल्या त्या एका मंत्र्याचं बघा, त्यांनी काय म्हटलं, सावरकर हे स्वतः गोमांस खात होते, सावरकरांबद्दल त्यांनी काय काय बोललं. आता सांगायचं तात्पर्य असं आहे की अशा गोष्टी अनेक ठिकाणी घडत असतात. मग क्रियेची प्रतिक्रिया वाटते. तुम्ही मला आरे म्हटलं तर मी तुम्हाला कार्य म्हणतोय. आम्ही अजिबात समर्थन करणार नाही, परंतु अशा गोष्टी काही एकतर्फी चालत नाहीये. त्याच्यामुळे एखादा जण बोलत असलं त्या भूमिकेला आमचं समर्थन असल्याचा भाग नाही, परंतु कधी कधी त्या क्रियेची प्रतिक्रिया असू शकते. नितीश राणे जरी बोलत असले तरी 10 मिनिटं पोलीस हटवा, हे तर अकबरुद्दीन ओबीसीचे बद्दू अकबर ते खासदार होते, सरासर त्यांनी बोललेलं आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीला जनतेनं थोडंसं राजकीय स्वरूपात बघितलं पाहिजे. प्रत्येक वेळी रिॲक्ट होण्याची गरज आहे. तुम्ही बघत असाल की काही वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील यांचे विटंबनाचे प्रकार वारंवार घडत होते, वारंवार. तुम्ही परंतु अलीकडच्या काळात घडत नाही. याच्यापाठी काय कारण माहिती आहे का, की लोकांनी रिॲक्ट होणं सोडलं. लोकांना माहिती आहे की हे जे कृत्य केलेलं आहे हे महामानवांना सोडत नाहीये, हे महापुरुषांना सोडत नाही. हे कोणीतरी विकृत बुद्धीचा माणूस हे हेतू पुरस्कार करतो हे लोकांच्या लक्षात आलं. नाही तर वारंवार काही ना काही दंगली व्हायच्या, काहीतरी व्हायचं. परंतु अशात काही घटना जरी घडली तरी दोन्ही समाज सामंजस्यानं ते करून त्या गोष्टीवर शांतता करते.
तर मी असंच सांगेन, हिंदू असो, मुसलमान असो की दलित असो, की एखाद्या विषयावर रिॲक्ट होण्यापेक्षा त्याच्यावर कायदेशीर काय होत असेल तसं त्यांनी या देशातलं संविधानाचं राज्य आहे, कायद्याचं राज्य आहे, त्यांनी कायद्याच्या माध्यमातून कायद्याच्या दृष्टिकोनातून त्याचा जो बी गुन्हा असेल तो करावा. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न कोणी करू नये, मग तो कोणत्याही जातीचा असो. आता जसं की आपण म्हटलं झालंय की भारत देश हा संविधानाने चालतो, होय. पण मात्र संविधानाचा विरोध भारतीय जनता पक्ष करते. कसं करतं ते एखादं उदाहरण सांगा मला. की बऱ्यापैकी जे नीती नियम असतील त्याला उल्लंघन करून कोण सांगा ना मला. करणे, उलट बरेचसे प्रकारांना समोर आलेले आहेत. हे बघा, संविधान दुरुस्तीची गोष्ट सांगतो. संविधान बदलवणं आणि संविधानाच्या कायद्यामध्ये दुरुस्ती करणं. तरतूद करणं या दोन वेगवेगळे भाग आहेत. भारतीय जनता पक्षानं आतापर्यंत केवळ 4दा दुरुस्त्या केलेल्या आहेत. त्या उलट काँग्रेसनं 70 ते 80 वेळा दुरुस्त्या केलेल्या आहेत त्यांच्या फायद्यासाठी. भारतीय जनता पक्षानं संविधानामध्ये तरतूद केली 370ची. आता तुम्ही म्हणत असाल 370चा काय फायदा किंवा नुकसान. 370 कलम लागू झाल्यानंतर काश्मीरमध्ये सर्वात प्रथम SC आणि ST साठी जागा राखीव झाल्या. आतापर्यंत त्या राखीव नव्हत्या. जिथं बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं संविधानानुसार राज्य चालत नव्हतं, एक देश एक झेंडा, हे संविधान चालत नव्हतं, तिथं काश्मीरचा वेगळा झेंडा होता, त्यांचं वेगळं प्रकारचं काल. एकाच देशामध्ये 2 वेगवेगळे कायदे कसे असू शकतात. 370 हटवल्यानंतर जिथं मागासवर्गीयांना न्याय मिळाला, जिथं ते पहिल्यांदा, आता तिथं निवडणुका होत आहे, पहिल्यांदा राखीव सीट झाल्यात, यापुढे कुठे होत्या. तिथं नोकऱ्या दुसऱ्या इतर जाती धर्माला मिळत नव्हत्या किंवा मागासवर्गीयांना सुद्धा नोकऱ्या मिळत होत्या, असं मिळत आहेत. आज कुठंतरी बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानानुसार कायद्याचं राज्य तिथं चालतंय. येणाऱ्या काळात समजेल जनता ज्यालाही निवडून देईल लोकशाही मार्गानं, ते सुद्धा संविधानाचा विजय असेल. आम्ही जे भाजप असो की भाजपाच्या विरोधातले लोक निवडून येणार असो, आम्ही त्याच्याबद्दल आमचं दुमत आहे. परंतु भाजपाने जेव्हा काही दुरुस्ती करायचं केलेलं असेल, CA असो तर CAचा अर्थ लोकांनी चुकीचा काढला, NRCचाही अर्थ चुकीचा काढला. अल्पसंख्याकांना भडकवणं सोपं आहे, परंतु त्यांना शांत करणं हे काम कोणी करत नाही. अनेकांना NRC काय हे माहित नाही, CA काय हे माहित नाही. CA काढायच्या पाठीमागचं भाजपाचा खुल्लं क्लिअर केला अजेंडा असा होता की ह्या देशामध्ये, ह्या जगाच्या पाठीवर हिंदू लोक किंवा पारशी असोत किंवा जैन असोत, शीख असोत, यांच्यासाठी हा भारत देश हा एकमेव देश आहे. जर इतर राज्यात त्या उलट मुस्लिम राष्ट्र जे आहेत, मुस्लिम राष्ट्र जगाच्या पाठीवर अनेक आहे, तर मुस्लिमांना आश्रय अनेक राष्ट्र देऊ शकतात, परंतु यांना देऊ शकत नाही. म्हणून त्यांना तिथं अन्याय होत असेल आणि जर त्यांनी स्वेच्छेनं आपलं जर नागरिकत्व मागत असतील, अशा लोकांना विचार करून त्यांची पार्श्वभूमी चेक करून ह्या देशाचं नागरिकत्व दिलं जाईल, असा तो कायदा आहे. यात मुसलमानांना वेगळं न्याय देण्याचा काही प्रयत्न नाही. मला सांगा, बांगलादेशी लोक, शेवटी ते बी तर भारतातलेच आहे ना. भारतातले बरोबर आहे. बांगलादेश, पाकिस्तान आणि भारत एकत्रित देश होता ना. देश फाळणी झाली, पाकिस्तान फाळणी झाल्यानंतर जनतेनं ज्याचा त्याचा हिस्सा घेतला. मी असं म्हणत नाही की त्यांना येण्याचा अधिकार नाही, परंतु घुसखोरी करणं आणि रितसर येणं हे यात फरक आहे. मग मला तुम्ही सांगा की असं जर झालं तर या देशामध्ये तर म्हणजे कोरोनासारखा प्रकार होईल. अनेक राष्ट्रातले लोक आता मग उद्या सिरियामध्ये काही होत आहे ते येतील, किंवा कुठल्या देशात काही होत आहे ते येतील. पहिलेच आपली 140 कोटी जनता आहे आणि इथं काही लाखोच्या संख्येनं आपण घेत नाही. आता जे मतई पश्चिम बंगालमध्ये मतई जे लोक आहेत ते 50-50, 60-60 वर्ष झाले इथं राहत आहेत. ते हिंदू आहेत, परंतु ते किती वर्ष राहतात, त्यांना साधा मतदानाचा अधिकार नव्हता, नोकऱ्यांचा अधिकार नव्हता. आज तो आपल्या ह्या सत्तेत दिला गेला, त्यांना नागरिकत्व दिलं गेलं. म्हणजे ह्याच देशातले नागरिक ह्याच देशामध्ये बिगर नागरिकत्वानं राहत होते. तर अशा लोकांना जर नागरिकत्व मिळत असेल, तर आला विषय NRCच्या संदर्भामध्ये सुद्धा भाऊ करण्यात आला. तुम्ही साधं उदाहरण आहे, तुम्ही एखाद्या गावाला गेला, तुम्ही एखाद्या लॉजवर तुम्हाला पती पत्नीला राहायचं आहे, तुमच्याजवळ आयडेंटिटी बघता की नाही. मग आता या देशामध्ये राहणाऱ्या का फक्त मुसलमानांना विचारलंय का फक्त शिखांना विचारलं आहे का बौद्धांना का फक्त हिंदूंना, असं नाहीये. ह्या देशातले नागरिक जे असतील
आणि ह्या देशातले जे बी नागरिक असतील त्यांच्याजवळ 100-100, 200-200 वर्षाचे पुरावे आहेतच. ते नागरिकच आहे, त्यांचा हे देश घडवण्यात सर्वांचा हात आहे. आपण का घाबरायचं ना? ह्या समाजाला का घाबरवायचं की एनआरसी आहे वो तो तुमको हकाल देंगे? ह्या गोष्टी कुठलं तथ्य आहे मला एवढं सांगा. कोणाला ह्या देशात हाकलून देणं एवढं साधं सोपं सरळ काम आहे का? कोणाची सत्ता येऊ द्या. समजा मुस्लिम धर्मियांना सांगण्यात येतं एनआरसी का विषय ये तुमको हकाल देंगे. कसं हकाल देंगे? कोणतं आकलन लावताय तुम्ही? तुमचं ह्या देशाचे नागरिक आहे हे तपासतं का? या देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जर चांगलं होत असेल तर काय हरकत आहे? आता उदाहरण, आता ह्या देश ह्या आपल्या याच्यामध्ये जर एखाद्या जो 100-125 वर्षाचा पुरावा आहे त्याला काय अडचण आहे. पण जर त्याचा जो एकही पुरावा नाही तो आता बांगलादेशातून पडून आलेला असेल तर त्याला काय अधिकार आहे आपल्या देशात? आणि हे पाठीमागचं करायचं कारण हेही सांगतो मी. अल्पसंख्याक समाजाला विनंती करेन की या गोष्टीला तुम्ही राजकीय मुद्दा पकडू नका. त्या देशात विदेशातून काही असामाजिक तत्व येतात, काहीतरी घटना घडून चालले जातात आणि मग त्यात ते नाव साधरण्यामुळे धर्माचं नाव खराब होतं, समाजाचं नाव खराब होतं. तर हे एनआरसी, सीएए हे काही कोणत्या धर्माच्या विरोधातले नाहीये. या देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून, मानवतेच्या दृष्टिकोनातून घेतलेले निर्णय आणि हे सगळे आपण कायद्यामध्ये दुरुस्ती करून केलेले विषय. याच्या व्यतिरिक्त कोणा परिवाराला किंवा समाजाला किंवा धर्माला असं विशिष्ट स्थान मिळेल अशी कोणती दुरुस्ती केलेली संविधानामध्ये तुम्ही एखादं मला उदाहरण सांगा. जसं की आता केंद्रामधून एक नारा आलेला होता, सबका साथ सबका विकास. मात्र आपण जर स्थानिक लेवलवर जरी बघितलं की फक्त जे बीजेपी कार्यकर्ते असतील त्यांचाच विकास होत आहे, त्यांच्याच जे नगर असतील, क्षेत्र असतील त्याच भागाचा विकास होत आहे आणि कॉन्ट्रॅक्टरच्या रूपाच्या माध्यमातून असतो. बेरोजगारी जरी असली तर त्यांना कॉन्ट्रॅक्टरच्या रूपातून त्यांना ठेके देण्यात येत आहे, त्यांना रोजगार देण्यात येतोय. मात्र मग असं फक्त आहे का? मग जेव्हा केंद्रानं जर हा नारा पारित केलेला आहे की सबका साथ सबका विकास, पण खालच्या स्तरापासून तर वरच्या स्तरापर्यंत फक्त बीजेपीचे कार्यकर्ते असतील किंवा बीजेपीचे जे सहकारी असतील त्यांच्याच इथं विकास होतोय. मला एवढं सांगा, मी माझं स्वतःचं उदाहरण देईन. मी लोकप्रतिनिधी आहे, माझा 8,000 मतांचा वार्ड आहे. माझ्या वार्डामध्ये दलित नाहीत का? माझ्या वार्डात बौद्ध नाहीत का? माझ्या वार्डात अल्पसंख्याक नाहीत का? मग त्यांची कामं थांबलेली आहेत का? जिथं एखादी बहुल भाग असेल आणि तिथं जर कुठल्याच प्रकारची मागणी नसेल किंवा तिथं कोणी काही करताना काही अडथळे येत असतील तर माझ्या जागेत तुम्ही नगरसेवक असले तर तुम्ही ते करणार नाहीत किंवा लोकप्रतिनिधी असले. 32 खोली भागामध्ये लोकांनी मागणी केली गार्डनची. ते काम आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून मंजूर करून तिथे काम सुरू करायचा प्रयत्न केला. काय जवळ आले हे तुमच्या पत्रकारांना विचारा, कसं काम करते, काय काय अडचणी. तिथं हायमस लावले गेले, प्रत्येक मशिदीसमोर हायमस लावलेले. हायमस 4-6 महिन्यामध्ये वायरी तोडून ते मिल्लतनगरचं त्या पुलापाशी लावलेला स्वतः घर मालकाने बंद केला. तिथं काही ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंच तयार केलंय, त्याच्यावर खाडाखोड करून शिवेगाड लिहिण्यात आलं. अशा वेळेला अशा लोकांचा विरोध जर केला आणि रितसर आपण जर त्या प्रवाहाच्या सोबत राहिलेत तर निश्चितपणे विकासही होईल आणि विश्वासही येईल. पण आपण एकाकडे काहीच करायचं नाही, एकाकडे फक्त बोलतच राहायचं आणि आपल्या बोलण्यामुळे जर आम जनतेचं नुकसान होत असेल तर ते बोलणं योग्य नाही. अल्पसंख्याक भागातील कोणत्याही लोकप्रतिनिधीनं कामं घेऊन आले नाही झाले तर त्यांना बोलायचा अधिकार हे मी पुन्हा सांगेन. तिथून कोणी मागणी करत नाही किंबहुना हे तर सरळ सरळ राजकीय गणित असू शकतं. जर तुम्ही किती केल्यानंतर तुम्ही मागणे ध्यानच लक्ष देत नसेल किंवा मतदान करत असेल तर माणूस हा नंतर विचार करतो. पहिल्यांदा जिथं मतदान पडतं माणूस तिथं जातो, नंतरच्या दुसऱ्या पार्टमध्ये जिथं नाही मिळत तिथं जातो. हे फक्त भुसावळचं राजकारण याच्यातला भाग नाहीये. यापूर्वी राष्ट्रवादीची सत्ता होती किंवा कुठल्या पक्षाची सत्ता होती, असे विशिष्ट अनेक भाग होते की 30-30 वर्ष की त्यांनी सर्वाधिक टॅक्स या नगरपालिका दिला जात होता, परंतु तिथं एक दिल्याचं काम होत नव्हतं. असे अनेक प्रभाग आहेत. तुमचा शांतीनगर पासून, तापीनगर पासून, साताऱ्यापासून, गणेश कॉलनी पासून हे जेवढे परिसर होते 25 ते 25 एक दिल्याचं काम व्हायचं नाही. मग आता तेव्हा आता असा काही आरोप झाला नाही की विशिष्ट लोकांना दिला जातो
आणि राहिला कार्यकर्त्यांचा, एखादे कामं असतील तर ते रितसर सर्वजण भरू शकतात. आजकाल ऑनलाईन टेंडर आहे. काही समजा सुशील बेरोजगारांसाठी असतील त्याची शिफारस लागते. काही समजा सोसायट्यांचं जर असेल तर सोसायट्यांवरच त्याची शिफारस लागते. आणि कार्यकर्त्याने घेतले बी तर कार्यकर्ता जर मजबूत होत असेल तर भुकेपेट क्रांती तर कुठेच होऊ शकत नाही ना. तुमच्या फक्त देशाचा कार्यकर्तेच का, दुसरे का नाही? अखेर कार्यकर्त्याचा अधिकार असतो. सर्वप्रथम एखादा आमदार निवडून देताना त्याच्यासाठी परिश्रम घेतलेल्या कार्यकर्त्याचा तो अधिकार असतो. जर उद्या कार्यकर्त्याला सोडून जर इतर दुसऱ्याला दिलं तर तेही चुकीचं होईल ना. हे केव्हा होतं, जेव्हा माझं पोट फुल आहे तेव्हा मी दुसऱ्याला म्हणेन की तू जेवण कर. पण माझ्या स्वतःचं पोट रिकामं असताना मी माझ्या ताटाचा घास तुम्हाला देऊ अशी काही परिस्थिती पुढंच नाही. आमदार साहेब भरपूर प्रमाणे निधी आणतात, सगळं कामाची या ठिकाणी विल्हेवाट होते, कामाला सुरुवात देखील होती. एक मुळात मेकला शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारेल. 2014 मध्ये जेव्हा आमदार साहेबांनी आपली संपत्ती दाखवली होती ती 1 ते 1.5 लाखाची लगभग होती. मग 2019 मध्ये जेव्हा आपली हे 14 मध्ये जेव्हा दिली तेव्हा 1 कोटी रुपये होती. 100% ची प्रॉफिट त्यांना या 5 वर्षात झालं. त्याच्यानंतर 2019 मध्ये 4 कोटीची संपत्ती दाखवली. आता एवढी संपत्ती या 14 वर्ष, 10 वर्षामध्ये, 15 वर्षामध्ये कशी वाढली? सर्वात पहिले तर तुम्ही कोटीचं आजचं मूल्य बघून घ्या. एखादा माणूस कोट्यवधी रुपये, 1 कोटी रुपयाचा मालक होणं आजकाल काही जास्त फार मोठा विषय नाहीये. एखाद्याचं प्लॉट असणं, ज्यानं 10 लाखाचा प्लॉट घेतला असतो किमान 1 कोटी रुपयाचा झालेला आहे. तर अशा ठिकाणी जर कुठे गुंतवणूक केलेली असली आणि त्या माध्यमातून पैसा मिळालेला असला आणि त्याच्यात जर त्यानं विवरण देत आहे तर काय हरकत नाही. अहो, इथं तर बिगर काम करून लोकांना 100 कोटीचे माल झालेले आहेत. ते आमदार 15व्या वर्ष त्यांना कम्प्लीट होत आहे तरी ते 1 लाखापासून 1 कोटीपासून 4 कोटीवर जात असतील. तर उलट तुम्ही विचार करा की त्यांना किती रुपये कमवले. नाही तर एक आमदार झाला बरोबर की त्यांना 1.5 ते 2 लाख रुपये पगार असतो. 1.5 ते 2 लाख रुपये, त्यात 1.5 लाखापर्यंत त्यांना पगार असतो. हा विचार करा. त्याच्यामुळे 4 कोटी रुपये कमवणे काय विशेष आहे मला सांगा एका 15 वर्षामध्ये. मग इतर खर्चे पण आहेत ना. आहे ना. मग खर्चे असतं, सर्व लागू असतात. मग पहिले 1.5 लाख रुपये, मग 1.5 लाख सांगतो ना की एखाद्या ठिकाणी तुम्ही पैसा अडकवणं आणि त्याचं मूल्य वाढलं आणि त्या मूल्याचा फायदा आपल्याला होणं आणि आपल्या संपत्तीत वाढ दिसणे, हे सगळं साखळी आहे एक प्रकारची. आता मी एखादं शेत घेतलं असेल, विकासाचं काम 10 वर्षापूर्वी मी शेत घेतलं असेल 10 लाखात, ते जर आज 1.5-2 कोटीत विकलं गेलं, झालं मी 2 कोटीचा मालक. यात विशेष काय? 15 वर्षामध्ये 4 कोटीचा मालक होणं हे काहीही अवघड सारखं किंवा विशेष नाहीये. ते आपल्या त्यांनी तसा असतील त्याचा त्याची रिस्तर समजा एखादी त्यांच्याजवळ त्यांनी मालमत्ता दाखवली असेल तर सगळी रिस्तर घेतलेलीच मालमत्ता दाखवताना आजकाल कोणती मालमत्ता विकत घेणं किंवा रिसेल करणं हिच्यासाठी सगळं कायदेशीर प्रोसेस आहे. त्यामुळे त्यांनी सगळं कायदेशीर केलेलं. थोड्या वेळापूर्वी आपण बोलला होता की कार्यकर्त्यांचे लाड पुरवण्यामध्ये जसं कार्यकर्त्यांना महत्व दिले पाहिजे. पण असं वाटत नाही का गेल्या 1.5 दशकामध्ये कार्यकर्त्यांचे लाड पुरवता विकासाकडे कुठेतरी विकासाला इथे ब्रेक लागलेला आहे असं वाटत नाही का? तुम्ही मला तसं उदाहरण सांगा. आता एखाद्याला तुम्ही म्हणताय कार्यकर्ते लाड बी करताय, लाड कशा प्रकार करताय? त्यांना जर त्याच्या हाताला जर काम देत असू आणि त्याच्या आमच्या माध्यमातून जर तो 2 पैसे कमवत असेल तर हे त्याच्या कुटुंबियासाठीच करताय. आता ते काम म्हणजे काय असं एखादं काम आहे का या शहरात की हा रस्ता केलाच नाही परंतु ते 10 लाख रुपये निघून गेले आणि कार्यकर्त्याने खाऊन घेतले? असं एखादं उदाहरण असतं तर आम्ही राजकारण सोडून देऊ. काही उदाहरणं सुद्धा आहेत. नाही. एखाद्या कार्यकर्त्याच्या वार्डामध्ये चांगल्या पदावर काम झालेली दिसतात, पण तीच तशाच प्रकारची कामं जर दुसऱ्या एखाद्या वार्डात जर बघितलं तर एकदम क्षुल्लक दर्जाची कामं झालेली दिसून आलेली आहेत. हे पहा, काही नगरपालिकेच्या माध्यमातून कामं झालेली, काही आमदारांच्या माध्यमातून कामं झालेली आहे. आमचा क्वालिटी आणि क्वांटिटी ह्या 2 गोष्टींवर विशेष लक्ष असतं. आमदारांचे त्याच्यात स्ट्रिक्ट सूचना असतात. त्यामुळे जर एखाद्या भागामध्ये अशा प्रकारचं निकृष्ट काम झालं असलं तर निश्चितच आम्ही तुम्ही त्यांचं रितसर सांगा. आम्ही त्या संबंधित नगरसेवक असो, ठेकेदार असो किंवा कोणी असो, आम्ही त्याला जबाब विचारून ते काम चांगल्या प्रकारे कसं करता येईल याच्या संदर्भात निश्चितपणे त्याला आदेश करू. त्यात पुढे शंका नाही. पण यामध्ये मी अजून एक प्रश्न आपल्याला विचारले. शहरातल्या वाढते गुन्हेगारीला आपल्या
भुसावळचं राजकारण जबाबदार आहे का आपल्याला असं वाटतं का? गेल्या 25-30 वर्षापासून तुम्ही या भुसावळ शहराच्या राजकारणाचा जर अभ्यास केला, काही वर्षापूर्वी इथलं राजकारण हे रक्तरंजित होतं, की अगदी बोर्ड लावलं, बॅनर लावलं, झेंडा लावला, यावर तर डोके फुटलेली आहेत. मोठे मोठे या शहरामध्ये कर्फ्यू लागलेले आहेत, मोठे मोठे वादविवाद झालेले आहेत, की ज्यामध्ये अनेक राजकारण्यांना सजा सुद्धा लागलेली आहेत. परंतु ह्या गोष्टी तुम्ही कबूल केल्या पाहिजे की 2014 नंतर थोडा राजकारणाचा स्तर बिघडलेला नाही. राजकीय वाद असू शकतात, परंतु ते वाद मुद्द्यावर आलेले नाहीत अजूनपर्यंत तरी. आणि निदान आमदार संजयभाऊ सावकारे जेव्हापासून ते आमदार झालेले आहेत, त्यांच्यावर स्वतःवर एक साधी एनसी सुद्धा नाहीये. त्यानंतर त्यांचा कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भामध्ये नियमितपणे पाठपुरावा असतो. या शहरातल्या प्रत्येक वेळेला त्यांनी हिरिरीनं जगजाहीर बोललेले आहेत. त्यांनी आजपर्यंत आमचा स्वतःचा अनुभव सांगतो, जर चुकीचा कोणी माणूस असेल त्याला कधीही त्यांनी पाठीशी घेतलेलं नाही, किंवा कोणी 2 नंबरचे व्यवसाय करत असतील त्यांना कधीही साथ दिलेली नाही, कधीही नाही दिली. काय झालं? आता अद्यापपर्यंत भुसावळ शहराची वाढती गुन्हेगारी बघता अनेक या ठिकाणी मर्डर झालेले आहेत. आपण जर बघितलं मागील 10 वर्षापासून तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मर्डर झालेले आहेत. आमदार साहेबांचं याच्यावर कुठं नियंत्रण नाहीये, आणि या 10 वर्षामध्ये आमदार साहेबांना कधीही विधानसभेमध्ये या प्रकारची चर्चा केलेली नव्हती. पण नुकताच येत्या 3 महिन्यामध्ये विधानसभेमध्ये जशा त्यांच्या भावाला एका इसमाकडनं त्यांना धमकी मिळाली, की जे काही विषय होते त्या विषयाला घेऊन आमदार साहेब विधानसभेत बोलले. मग याच्या पहिले का नाही बोलले? आमच्या अगोदरची तुम्हाला व्हिडिओ देऊ शकतो की त्यांनी विधानसभेमध्ये भुसावळच्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न मांडलेले आहेत, तारांकित प्रश्न मांडलेले आहेत, लक्षवेधी मांडलेले आहेत. याचे व्हिडिओ माझ्याजवळ आहे, मी तुमच्याजवळ पाठवू शकतो. परंतु ह्या सगळ्या गोष्टी तर तुम्ही एक विचार करा की गेल्या 14 वर्षापासून त्यांनी त्यांच्या माध्यमातून कोणाला एक थापदरी मारलेली आहे का? एक साधा नगरसेवक जरी झाला, त्यांचं गुन्हेगारांवर नियंत्रण नाहीये. हे पहा, कायदा सुव्यवस्था प्रश्न हा पोलीस प्रशासनाचा असतो. आपण त्याच्यात सूचना देऊ शकतो, त्यांच्या कार्यात डायरेक्टली ढवळाढवळ करता येत नाही पोलीस प्रशासनाचा. कारण ते जे स्वतःचे कायदे असतात, त्यांच्या त्या एक चौकट असते, ते त्यांच्या माध्यमातून करा. आपण त्यांच्या कार्यात ढवळाढवळ करत नाही किंवा एखाद्या विशिष्ट विषयावर त्यांच्यावर दबाव आणत नाही. आमदार महोदयांनी कधी असं केलेलं नाही. 2014 नंतर या शहरामध्ये अशा घटना घडल्यात. याला कारणीभूत थोडंसं असं आहे की या शहरातली जे तरुणाई आहे ते थोडीशी भरकटते, हे मान्य केलं पाहिजे. त्यांना अगदी शस्त्र सारखे म्हणजे बंदुका असतील, कट्टे असतील, ते सहज 4-5 दरात उपलब्ध होऊन जात आहेत. आणि त्यामुळे तुम्ही रस्त्याने चालताना कोणाजवळ कोणते शस्त्र आहे हे आज रोजी काही सांगता येत नाही. परंतु एक व्यक्ती, ते आमदार असोत, खासदार असोत, कोणी कायदा सुव्यवस्थेसाठी त्यांनी सांगितलं आणि म्हणून डायरेक्ट बुवा सगळं गेलं अशातलं नाहीये. तुम्ही मागच्या 40-50 वर्षाचा बी इतिहास बघितला तर असे खून, मर्डर हे नियमित होत आलेले आहेत. परंतु इथं कुठेही सुपारी सारखा प्रकार आजपर्यंत मला दिसला नाही की सुपारी घेऊन कोणाला वादविवाद झाले, त्या वादविवादामध्ये एकमेकाचा त्यांनी फडशा पाडला, अशाच प्रकारचे वाद झाले. आता अशा गोष्टी ज्या लोकांच्या बुद्धीच्या पलीकडचे आहे, एखादा आमदार जरी ते सभागृहात मांडू शकतात, भाषण देऊ शकतात, पोलिसांना सूचना देऊ शकतात, परंतु लोकांची सरसकट मानसिकता बदलवणं हे त्यांच्या हातात नाहीये. तरुणाईलाच मी विनंती करेल की कोणाचे नादी लागू नका, गुन्हेगारीचे नादी लागू नका, गुन्हेगारांच्या नादी लागू. हे तुमच्याला बर्बाद केल्याशिवाय राहत नाही. या शहरातल्या जेवढे बी गुन्हेगार असतील त्यांचे अंत किंवा त्यांचे आर्थिक स्थिती, युवकांचं रोजगार गुन्हेगारी याच्यासाठी वाढत आहे, असं सर्वसामान्यांकडनं प्रश्न येतोय आमच्याकडे. युवक जे आहे ते युवक गुन्हेगारीकडे याच्यासाठी वळत आहेत की त्यांच्या हाताला रोजगार नाहीये. बरोबर. जर त्यांच्या हाताला जर काम मिळालं तरी बंदूक का धरतील? एकीकडे आपल्याला मी सक्त एक उदाहरण दिलं की पाणीपुरीचा ठेला, म्हणजे एखाद्याला पाणी पुरवठ्याचा ठेला लावणं हे अपमानजनक वाटतं, परंतु गुन्हेगारीकडे वळणं त्याला कॉलर टाईट वाटतं. हे मानसिकतेचा फरक आहे. तुम्ही निवडा, एखादा माणूस प्रामाणिकपणे 200 रुपये कमवत असेल आणि एखादा माणूस एखाद्याला कान फटेत लावून त्याच्या घेत 500 रुपये काढत असेल, यातला माणूस कोण चांगला किंवा कोणाकडनं आपण चांगली अपेक्षा केली पाहिजे? गुन्हेगारीकडे वळतोय
त्याचा अर्थ तो बेरोजगार आहे म्हणून गुन्हेगारी वाढतोय असं उदाहरण सांगणं हे पडवाट आहे. तुम्ही मिळेल ते काम केलं तर तुमच्या हाताला काम राहील, तुम्ही तकाल घरी जाल. आमदार साहेबांना पोलीस प्रशासनाला निर्देश दिले नाही का किंवा कायदा सुव्यवस्था अजून मजबूत करण्यासाठी निश्चितपणे त्याला पाहिजे होते ना? निश्चितपणे दिलेले. अनेक बैठकांमध्ये आम्ही त्यांच्या सोबत असतो. त्यांनी अगदी SP असोत काही असोत. आता ते काय आहे माहिती का, या शहरामध्ये आजपर्यंत कसं चाललंय की जे बी केलं असलं ते जगजेर सांगून ठासून खोटं का बोला पण रेटानं बोला असा प्रकार केलाय. परंतु त्यांचा मूळ स्वभाव नाही. ते त्यांचं काम त्यांच्या पद्धतीनं शांततेत करत असतात. ते जिथं गरज आहे तिथं ते निश्चितपणे बोलतात. जिथं गरज नाही बोलायची तिथं ते मुळीच त्याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाही. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये ते सजग आहे. त्यांना ह्या गोष्टीच्या बाबतीमध्ये चिंता आहे. कारण ह्या भुसावळ शहराचं नाव अनेक ठिकाणी खराब होत आहे. परंतु ह्या शहरातले 5% खराब लोक असतील, 95% जनता तर चांगलीच आहे. त्यामुळे आता 5% लोकांचं मानसिकता बदलवणं हे येत्या काळामध्ये सुरूच आहे. त्या संदर्भामध्ये पोलीस प्रशासनालाही योग्य त्या सूचना आमदार महोदय वेळोवेळी देतच असतात. आम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारतो, मग आपण संपू या ठिकाणी. एक शेवटचा माझा असा प्रश्न आहे की आम्हाला सूत्रानुसार एक अशी माहिती मिळालेली होती की बुल संबंधित एक कंपनी होती, जी बुल कंपनीचं या ठिकाणी मोठ्या 500 एकरामध्ये प्लांट पडणार होता. त्यामध्ये 5 ते 10 हजार युवकांची रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध करून मिळणार होता त्यांना. मात्र आमदार साहेबांच्या दुर्लक्षामुळे तो प्लांट आज भुसावळमधून अमरावतीला गेला. हे बघा, एक तर या महाराष्ट्राचं राजकारण इथं अनेक बाहुबली आहेत. इथं जातीपातीचं राजकारण खूप मोठ्या प्रमाणात आहे, हे काही नाकारता येणार नाही. आमदार महोदयांनी अनेक ठिकाणी, आता तुमचं CRPF कार्यालय असो, त्यांनी मंजूर केलेलं होतं वरणगावला. परंतु नंतरच्या काळात सत्तांतर झालं. रोहित पवारांनी ते त्यांच्या मतदारसंघात पडून नेलं होतं. पुन्हा सत्तांतर झालं. म्हणजे हा जो सत्तेचा खेळ चालतो ना, याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी घडत असतात. एखादा विषय इथं येणार, जसं आमदार भुसावळसाठी प्रयत्न करतात तसे उर्वरित महाराष्ट्रातले जेवढे नेते असतील ते त्यांच्या मतदारसंघासाठी प्रयत्न करतात. तर कधी कधी आपल्याला एक मर्यादा असते. युवराज लोणारी म्हटलं त्याला एक मर्यादा आहे, दुसरा एखादा लोकप्रतिनिधी होता त्याला तसे आहे. तसे आमदार सावकारी आहेत, त्यांची कामाची आहे, त्यांनाही एक मर्यादा आहे. त्यांनाही त्यांच्याबरोबर श्रेष्ठी आहेत, त्यांच्याही वर एक पक्षाचं सोय आहे. तर कधी कधी अशा काही घटना योगायोगाने घडून जातात. मान्य आहे की आपल्या मतदारसंघातलं एखादा प्रकल्प जाणं, पण आज रोजी हे तुमच्या तोंडून मी पहिल्यांदा ऐकतोय. कार्यकर्ता म्हणून या बुल कंपनीचं कुठलाही विशेष असं माझ्या कालापर्यंत आतापर्यंत आलं नाही. कारण इथं भाजपाचा शहराध्यक्ष आमदार महोदयांसोबत मी नियमित असतो. परंतु असा काही भाग की इथे येणार होते आणि ते दुसरीकडे गेले, असा प्रकार आतापर्यंत आमच्या कानात कधी आलाय. याच्यावर आपण थोडी सखोल चौकशी करून आम्ही पुन्हा येतात तुमच्याशी चर्चा करू या विषयावर. आणि बस मी शेवट करतोय या विषयावर की आतापर्यंत या 15 वर्षामध्ये एकही मोठी कंपनी आलेली नाही, एक पण नाही. छोटे मोठे असतील, पण ज्या ठिकाणी जे रोजगार वर्ग म्हणजे बेरोजगार वर्ग त्या ठिकाणी कामाला जात आहे, त्या ठिकाणी त्यांना मूलभूत जे त्यांचे पगार असतात ते सुद्धा त्यांना त्या ठिकाणी मिळत नाहीये. बघा, मग एखादी मोठी कंपनी तरी आणायला पाहिजे होती की नाही? आता जरी कंपन्या आल्या, आपण अनेक कंपन्यांसाठी प्रयत्न करतो की इथे यायला पाहिजे. परंतु आता ह्या भुसावळ शहरामध्ये अशा वारंवार घटना घडतात. कधी आता 2-2, 4-4 मर्डर होतात. अगदी आमचे नाते सुद्धा आपल्याला दूरून, ज्यांना माहिती नाही भुसावळच्या इतिहास, तेही फोन करतात की बाबा तुम्ही असं कशा त्या भुसावळमध्ये कसं राहू शकतात. त्यांना तर असं वाटतं की बा खिचडी सुद्धा आम्ही चाकू चुऱ्यानं खातो की काय. तर अशा जर आमचे नातेवाईक आम्ही एवढे समर्थ असताना आम्हाला असा प्रश्न विचारू शकतात, तर जे मोठे मोठे व्यापारी आहेत, प्रतिष्ठित आहेत, किंवा जे कारखानदार आहेत, ते त्यांचा करोडो रुपया अशा घटनेमुळे ते विचलित होऊ शकतात. अशा विचलितपणामुळे बी त्यानंतर काही दादागिरी आहे. विशिष्ट भागामध्ये जर आम्हाला करायचं आहे तर आमच्याशिवाय पत्ता हिलला नाही पाहिजे, आमच्याशिवाय झालंच नाही पाहिजे, अशा मानसिकतेची लोक त्रास देतात. आता ते त्रास जगजाहीर देत नाही, गुपचूप देतात. ऐकू दे, घ्या, कोणी तक्रार द्यायला आलं तर कोणी काही करेल त्याच्यावर. जर तुम्हाला कोणी धमकी दिली आणि जर तुम्ही ते धमकी ऐकून जर निघून गेलेत, हा तुमचा प्रश्न. तेच जर तुम्ही आम्हाला म्हटलं त्यांच्याजवळ पोलीस स्टेशनला चला,
आम्ही त्याला मदत करू शकतो. त्यांना विश्वासात का घेता नाही आमदार साहेब? आज आमदार आहेत ते, आणि छोट्या गावखंडांना जर मोठे लोक बळी पडत असतील तर मग आमदार कुठं समजत राहत आहे? बघा, हे ज्या कॉर्पोरेट जेवढ्या बी कंपन्या असतील किंवा मोठे मोठे प्रकल्प असतात, यांचा एक वैयक्तिक स्वतःचा सर्वे असतो. ते सगळ्या शहराचा, तालुक्याचा, सगळ्या बाबतीचा सर्वे करतात आणि त्यानंतर ते दिले. या सगळ्या चित्राला आमदार जबाबदार नाही का मग? असं कसं म्हणते? जो व्यक्ती नियमितपणे इथं प्रयत्न करतोय की इथं काही ना काही यायला पाहिजे, तीच व्यक्ती एखादा प्रकल्प जातोय म्हणून दोषी कसा असू शकतो? मला त्याचं तुम्ही स्पष्ट करा. आतापर्यंत एकही प्रकल्पाला असं पाठपुरावा करताना पाठपुरावा केलेला आहे. मी तर तुम्हाला ते सांगतो ना की पाठपुरावा करताना ते काय असं आम पब्लिक बसलेले चौकामध्ये व्यापाऱ्याला बोलवणं असातला भाग नाही. तो भाग जोपर्यंत इथं होत नाही तोपर्यंत सुद्धा डिक्लेअर करणं कठीण काम आहे. ह्या भुसावळ शहराचं राजकारण इतकं कठीण झालेलं आहे की एखादा प्रकल्प जर आपण मंजूर करतोय, एखाद्या ठिकाणी आपण निधी आणण्याचा प्रयत्न करतोय, तर त्याच्यामध्येही काड्या करण्यासाठी प्रयत्न करणारे भरपूर आहेत. त्यामुळे आपण एखाद्या समजा व्यापाऱ्याशी चर्चा करतोय ते सुद्धा गुपित ठेवावं लागते, अन्यथा त्याला दुसऱ्या मार्गानं त्यांना त्याच्यावर दबाव आणला जातो. येणाऱ्या काळामध्ये आपल्या MIDC मध्ये आपला त्याचा विस्तार होतोय. त्या मूलभूत गरजा आहेत त्या त्यांच्या पुरवल्या जात आहेत. रोड, रस्ते, पाणी, वीज हे सगळं 24 तास दिल्याचा प्रयत्न चालू आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्या MIDC मध्ये मोठमोठे कारखानदार येतील हे आपण गृहीत धरा. मित्रांनो, आज आपल्यासोबत भुसावळचे भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष युवराज लोणारी आज आपल्या सोबत होत आहेत. त्यांनी बऱ्यापैकी बीजेपी संदर्भात विश्लेषण या ठिकाणी केलेले आहेत. बऱ्यापैकी सामान्य जनतेचे जे प्रश्न होते ते आम्ही त्यांच्याशी या ठिकाणी ठळक विचारण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांना त्यांचं उत्तर या ठिकाणी दिलेले आहेत. आता तुम्हाला या ठिकाणी ठरवायचं आहे की त्यांना जे उत्तर तुम्हाला दिलेले आहेत ते समाधानकारक आहे का? आपलं खूप खूप धन्यवाद युवराज भाऊ, आपण वेळात वेळ काढून MH19 विधानसभा महासंग्राम कार्यक्रमाला भेट दिली. आपलं खूप खूप धन्यवाद. MH19 न्यूजला मी माझ्यातर्फे शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये आपण आज रोजी ते इथं करून ठेवलेलं आहे, एखाद्या नॅशनल न्यूज चॅनल्स प्रमाणे तुम्ही जे करतायत त्याला माझ्या शुभेच्छा असतील. येणाऱ्या काळात तुमचं भविष्य अधिक उज्ज्वल हो एवढीच विनंती करा.